आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास मी सदैव तयार। अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेलशी शर्यतीत, भाजपच्या जागेवरच पटेलांचा दावा। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील सुव्यवस्था बिघडणार असल्यास जबाबदारी शासनाचीच। सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटलांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाची टिप्पणी। अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाचं ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण। ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं पत्रिकेत नाव नाही। पत्रिकेत नाव नसल्यानं ठाकरे गटाची नाराजी। काँग्रेसनं संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार। समोर उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, पुणेकरांनी मला कायमच न्याय दिला। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी सरकारची। उच्च न्यायालयाने टिप्पणी केल्याची याचिकाकर्ते हेमंत पाटलांची माहिती। सरकारने कर्तव्य बजावलं नाही तर तुम्ही न्यायालयाकडे दाद मागा, कोर्टाची याचिकाकर्त्यांना सूचना। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूरच्या हिंगण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। फडणवीसांविरोधात केलेल्या जल आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल। चौकशीला हजर राहण्याचे आदेश। 14 तारखेला महायुतीचा हिंगोलीत निर्धार मेळावा। आमदार तानाजी मुटकुळे यांची माहिती। तर पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत महायुतीचे 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती। साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचं निधन। वयाच्या 76व्या वर्षी पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर। रेनगरमधील 15,000 घरांचा मोदींच्या हस्ते हस्तांतरण सोहळ्यानंतर मोदींची जाहीर सभा।